तर नेरळ पोलीस ठाण्याच्या जवळच शाळेतील 3 मुलांना कारने उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तर यात 2 जण गंभीर जखमी झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे। तर कर्जत कल्याण राज्य मार्गावरील नेरळ पोलीस ठाण्याच्या जवळच एका कार चालकाने नेरळ विद्या मंदिर शाळेतील 3 शाळकरी मुलांना कारने उडवल्याची घटना घडली। या अपघातात 2 शाळकरी मुलांना गंभीर दुखापत झाली असून मयूर मोहन पारधी या शाळकरी मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। तर कार चालक लोचन धुरी याला केरळ पोलिसांनी ताब्यात घेतलं। नेरळ माथेरान घाट रस्त्यावरील जुमापट्टी जवळील धसवाडीतील राहणारे मयूर पारधी, भगवान पारधी आणि विशाल दरोडा हे नेरळ विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेत असून शनिवारी सकाळच्या सुमारास 7:30 वाजेच्या दरम्यान नेरळ विद्या मंदिर शाळेत कर्जत कल्याण मार्गावरून पायी जात असताना अंबरनाथ येथील राहणारे लोचन धुरी हे त्यांची पत्नी आणि 9 वर्षांच्या पुतण्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथून अंबरनाथ येथे त्यांची इर्टिकाने जाताना नेरळ पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या पटेल मार्ट येथे विशाल दरोडा, भगवान सखाराम पारधी या विद्यार्थ्यांचा अपघात झाला असून सदर अपघातातील शाळकरी मुलांना उपचारासाठी प्रथम नेरळ येथील डॉक्टर शेवाळे यांच्याकडे नेले असता त्यांना पुढील उपचाराकरिता बदलापूर येथील धन्वंतरी रुग्णालयात नेण्यात आले। तर मयूर मोहन पारधी याला डोंबिवली येथील MS रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। तर नेरळ पोलिसांनी एर्टिका कारसह गाडी चालक लोचन धुरी यांना ताब्यात घेतले। तर नेरळ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा देखील त्यांच्यावर नोंदवण्यात आलाय। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।